हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा, सुखाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. सगळ्यांना जय सद्गुरू, गुड मॉर्निंग. तर आजची रेसिपी आहे आपली कढीपत्त्याची चटणी. तर हा व्हिडिओ मी सकाळी शूट केला आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज आपण बघूया कढीपत्त्याची चटणी कशी करायची ते. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया या अगोदर. तर मी इथे 1 वाटी कढीपत्ता, अर्धी वाटी शेंगदाणे, 4 ते 5 चमचे सुकं खोबरं असं स्लाईस करून घेतलेलं आहे, 3-4 चमचे पांढरे तीळ, 2 चमचे चण्याची डाळ आणि 1 गड्डा लसूण असं करून घेतलेलं आहे. तर इथे मी भाकरीचा तवा ठेवलेला आहे. तर या तव्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. हा कढीपत्ता आपण खरपूस असा भाजून घ्यायचा आहे, कारण की खरपूस भाजल्याशिवाय तो टिकणार नाही, जास्त दिवस ही चटणी टिकत नाही, त्याला असा वास येतो कुमट. त्यामुळे सर्व साहित्य आपण खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर हा कढीपत्ता मी स्वच्छ धुवून वाळवलेला आहे, चाळणीत घालून वाळवलेला आहे आणि मगच मी यामध्ये हा कढीपत्ता भाजून घेत आहे. तर ह्या चटणीचे फायदे खूप आहेत. तुम्हीसुद्धा ही रेसिपी पूर्ण बघा, स्किप न करता बघा आणि ही चटणी नक्की ट्राय करा. तर इथे मी हा कढीपत्ता खरपूस असा भाजून घेत आहे. ह्या चटणीमुळे आहे ना साखर नियंत्रित राहते, हार्टचे जे प्रॉब्लेम्स असतात ते दूर होतात, पचनसंस्था सुधारते आणि मेन म्हणजे आपल्या केस गळतीवर आणि त्वचेच्या रोगांवर खूप उपयुक्त अशी ही चटणी आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. रोज जरी जेवणामध्ये 1 चमचा जरी ही चटणी आपण समावेश केला तर खरंच आपल्याला खूप छान फायदा मिळणार आहे या चटणीमुळे. तर मी इथे अखंड जेवढा आपले 1 वाटी जो कढीपत्ता होता सगळा भाजून घेतलेला आहे खरपूस असा. खूप असा कडक आहे, असा हाताने चुरा केला तर व्हायला पाहिजे, असा आपण खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर त्याच तव्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये हरभऱ्याची डाळ गोल्डन असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ही डाळ भाजून घ्यायची आहे. जास्त करपवायची नाही, कारण की जर करपला तर त्याला चटणीला कोमट असा वास येईल आणि असं करपलेला जो स्मेल असतो तो खाता नाही येईल. त्याच्यामुळे जरासा कलर चेंज झाला की लगेच आपण ह्यातून काढून घेऊया. तर इथे डाळसुद्धा भाजून झालेली आहे, डाळ आपण बाजूला काढून घेऊया. तर याच तेलामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणेसुद्धा आपण छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे अर्धी वाटी घातलेली आहे. शेंगदाणा हा खूप प्रामुख्याने आपल्या स्वयंपाकातला मुख्य भाग मानला जातो. तर यामध्ये सुद्धा शेंगदाणा आहेच. तर हा शेंगदाणेसुद्धा आपण खरपूस असे भाजून घेऊया त्याच तेलामध्ये. तर हे बघा डाग पडलेले आहेत. छान असे खरपूस भाजून घेतले ना आलटून पलटून, त्याला सतत हलवत राहायचं किंवा नाहीतर ते करपण्याची शक्यता असते. तर बिन करपतो असा खरपूस असा भाजून घेऊया. तर शेंगदाणे आपण ताटामध्ये काढून घेऊया. त्याच तव्यामध्ये आपण लगेच खोबरं जे होतं आपण स्लाईस केलेलं होतं, तुम्ही किसून सुद्धा टाकू शकता. तर मी इथे स्लाईस केलेले खोबरे टाकले आहे. हे खोबरं असं बारीक स्लाईस केलेलं आहे, ते सुद्धा आपण असं खरपूस असं थोडंसं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊया. तर हे खोबरंसुद्धा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजलेलं आहे. सर्व जिन्नस आपण असं खरपूस भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली चटणी छान खमंग होईल आणि जास्त दिवस टिकेल, त्याला वास येणार नाही. 2 ते 3 महिने ही सहज टिकते चटणी. तर इथं खोबरं भाजून झाल्यावर लगेच मी त्यात तीळ टाकणार. तीळ भाजताना तुम्ही जास्त खबरदारी घ्या जरा, कारण की तीळ उडतात असे. हे बघा कसे उडत आहेत. मला माहीत नव्हतं, फर्स्ट टाईम मी तीळ भाजत होते म्हटलं, तर असे उडत होते. तर हे बघा कसे उडत आहेत ते. तर मी तीळसुद्धा असं कलर चेंज होईपर्यंत थोडंसं असं खमंग भाजून घेतलेलं आहे, काढून घेतलं. जेवढे तीळ येत होते ते ताटामध्ये काढून घेतले. ते काही यायला तयारच नव्हते ताटामध्ये. म्हटलं थोडं राहिलं तर राहून दे. लसूणसोबत आपण ते तीळसुद्धा भाजून घेऊन म्हटलं आता लसूण भाजून घेऊया. तर ते बघा तुम्हाला दिसत असेल, तर तीळ काय पूर्णपणे बाहेर आले नाही. तर सगळेच तीळ आणि हे लसूण मी पूर्ण एकदा भाजून घेतले आणि लसूणसुद्धा भाजून घेतला आहे. आपले सर्व जिन्नस भाजून झालेले आहे. तीळ भाजताना तुम्ही जास्त खबरदारी घ्या. तर इथे सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहे. कढीपत्ता खरपूस असा भाजून घ्यायचा आहे, हाताने चुरा करून बघायचा. तर हे जिन्नस सर्व तो 5 ते 10 मिनटं थंड व्हायला ठेवायचं आणि थंड झाल्याशिवाय आपण वाटण करून घ्यायचं नाही, कारण की काय आहे ना, थंड नाही झालं तर जेव्हा गरम असताना आपण जेव्हा वाटतो तर चटणी अशी चिकट होते आणि ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. तर हे थंड करायला ठेवलेलं मी 10 ते 15 मिनटं. तर लगेच थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस एकत्र करून घालून घ्यायचं आहे आपण. तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व कढीपत्ता आणि जे काय आपण मसाल्याचे पदार्थ भाजले होते ते सर्व एकत्र करून मिक्स करून घेऊया.
तर माझं मिक्सरचं भांडं मला लहान पडलं, परत मी चेंज केल्याने मोठ्या भांड्यामध्ये सर्व जिन्नस घालून घेतले, कारण की ह्यात अजून आपल्याला ॲड करायचं होतं आणि ते असं फिरणार नाही जास्त असल्यामुळे. तर मी मोठ्या भांड्यात हे सर्व कन्वर्ट करून घेतलं. त्यामध्ये 2 चमचे जिरे आणि त्यासोबतच लाल तिखट घालायचं आहे आपल्याला. तुम्ही हवं तर त्यात उडदाच्या डाळीचा सुद्धा समावेश करू शकता आणि गरम मसालासुद्धा टाकू शकता. तर मी इथे 2.5 चमचे, आमच्या चमचे लहान आहे, तर मी 2.5 चमचे लाल तिखट, तुम्ही कमी जास्त लाल तिखट घालू शकता. तर लाल तिखट 2.5 चमचे घालून घेतलेले, त्यातच मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. तर हे सर्व जिन्नस मिक्स करून आपण ही चटणी वाटून घेऊया. जास्त फिरवायचं नाही, जास्त बारीक ही चटणी करायची नाही. जे आपण मिक्सरवर आकडा असतो ना 1 किंवा 2, तर एक ह्याच्यावरच आपण ती फिरवून घ्यायची आहे. अशी थोडीशी जाडसर दाणेदार चटणी ही ठेवायची आहे, खाताना खूप छान लागते म्हणून. तर मी इथे ही चटणी बारीक करून घेत आहे. तर मिक्सरमध्ये आपण सगळे जिन्नस बारीक करून घेऊया. तर ही दाणेदार चटणी खरंच खाताना खूप छान लागते आणि आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे, केसासाठी उत्तम आहे. तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. कमेंट करा मला ही रेसिपी आवडली असेल तर, आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर आपली इथे चटणी तयार झालेली आहे. तर ही चटणी मी पण फर्स्ट टाईम बनवलेली, म्हणजे एकदा खाल्लेली लहान असताना, पण आठवत नाही मला आता त्याची चव. म्हटलं आता केसांचे खूपच इश्यू चालू होते, तर कढीपत्त्याची चटणी बनवूया. तर कढीपत्त्याची चटणी तर आपली रेडी, ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. खूप काही लागत नाही यासाठी, घरातले जे काही आपले बेसिक साहित्य आहे त्यानेच ही चटणी तयार होते. तर का आपण आपल्या केसांची काळजी नाही घ्यायची आणि बाहेर आपण जे शॅम्पू, कंडिशनर ह्याच्यावर जे पैसा आपण खर्च करतो, बाकीचे जे औषधावर खर्च करतो, तर जर ही चटणी आपण रोज जेवणात 1 चमचा जरी समावेश केली तरी आपल्याला सगळ्या रोगांपासून, सगळ्या प्रॉब्लेम्सपासून सुटका मिळणार आहे. तर यामध्ये सुद्धा तुमचे खूप बचत होणार आहे. तर हे खूप आरोग्यदायी पण आहे चटणी ही, नक्की ट्राय करा. तर ही चटणी आपली तयार झालेली आहे. आपण ही चटणी एअर टाईट कंटेनरमध्ये काढून ठेवूया. ही चटणी 2 ते 3 महिने टिकते आणि ही चटणी आपण भाकरी, भात किंवा चपाती किंवा थालीपीठ कशाबरोबरही खाऊ शकतो. तुम्हाला कशाबरोबर आवडते त्याच्याबरोबर खाऊ शकता तुम्ही. तर आपली ही चटणी कशी वाटली, तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि प्लीज तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते नक्की सांगा. तर भेटूया उद्या. बाय.